जायचं. कोणती बाई कामात मग्न असेल तर ते लेकरू उचलून घ्यायचं आणि आपल्या स्तनाला लावायचं. हलहाल नावाचं विष होतं. त्या हलहाल नावाच्या विषाने भगवान शंकराला सर्व अंगाचा दाह केला. ते विष होतं. विष तिने आपल्या स्तनामध्ये भरलं होतं. नुसतं स्पर्श मुखाला झाल्याबरोबर लेकरू पांढरे डोळे करायचं म्हणायचं. कित्येक जणांचे लेकर मारत 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 ती कुठं आली? ही गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर हिनं पाहितलं गोकुळामध्ये वातावरण कसं होतं. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया उभारल्या होत्या, तोरण बांधले होते, कीर्तन कथा चालू होत्या. सर्व गावाने नवीन वस्त्र धारण केले होते. गोकुळामध्ये आनंदी वातावरण होते. नंद बाबाचा राजवाडा फुलाचे हार हे ते लावून सजवलेला होता. हे आनंदी वातावरण. दिवसभर लोक खेळले होते, रात्रभर आनंद साजरा केला होता. आणि ही सकाळी सकाळी ती राजवाड्यामध्ये आली. रात्रभर भजन कीर्तन गायन हे सर्वजण खेळून खेळून आनंद उत्सव साजरा करून आपापल्या घराला जाऊ लागले. सकाळी सकाळी गायीच्या धारा काढण्यासाठी आपापल्या घराला निघाले. आणि पुतना राक्षसी मायावी स्वरूप घेऊन गावामध्ये तिने प्रवेश केला. वेशीमध्ये आले. आणि वेशीमध्ये आल्याच्या नंतर काही माणसं तिकडून क्रीडा करून खेळ करून भजन करून येऊ लागले. आल्याच्या नंतर हिनं विचारलं, का हो या राजामध्ये नंदबाबाच्या या राजामध्ये गोकुळामध्ये काय आनंद उत्सव आहे? इतक्या गुडिया उभा केल्यात, इतके फुलं सुगंध दरवळत आहे. या गोकुळाचा आनंद कशाचा उत्सव साजरा करतात? त्या बाबांनी सांगितलं, आमच्या नंद बाबाला वयाच्या 60व्या वर्षी मुलगा झालेला आहे. वयाच्या 60व्या वर्षी मुलगा जन्माला आला. आणि त्या लेकराचा आनंद उत्सव साजरा म्हणून हे गुड्या उभा केल्यात, फुलं तोरण बांधलेत, गावामध्ये रांगोळ्या काढल्यात. हे आनंदी वातावरण त्याचं आहे असं पुतणीला कळाल्याबरोबर पुतणीनं ठरवलं की चला मग आता हे आपलं गिऱ्हाईक आहे. सर्वजण आपापल्या घरी गेले होते. पुतना मायावी स्वरूप घेऊन नंद बाबाच्या वाड्याच्या दरवाजाला आली. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, दीन दुर्बळाची मारीत वागती. स्वरूप सुंदरा देवांगना नंदराजाच्या दारामध्ये आली. दारामध्ये आल्याच्या नंतर आत प्रवेश केला. यशोदामाई रई लावण्यासाठी घुसळण करण्यासाठी त्या घुसळण खांबाजवळ गेली होती. डेरा ठेवला होता आणि दह्याचे गाडगे रिकामे करीत होते. तिथं आली आणि आल्याबरोबर पाहितलं, म्हणजे आपल्या घरी अतिथी आलेत. यशोदामाईने विचारलं, कोण तुम्ही, कुठून आलात? ती म्हणली, श्रीमंती आली की माणसं विसरतात गरीब माणसाला. मी तुझ्या मालकाची आत्याची चुलत बहिणीची चुलत बहिणीची चुलत बहीण लांबचं नातं सांगितलं. मी मावशी आहे, नंदाची मावशी आहे म्हणली. बरं बरं, आता मावशी मामा हे नातं कुठे लागत? कोणाचं नाव नसणं, माहिती ओळख नसली एखाद्या माय माऊलीची. जेवण जर आपल्याला पाहिजे असेल, सत्याला जर गेलो तर जेवण करायचं असेल, एखादी माय माऊली वयस्कर जर घरात असेल तर आम्ही म्हणतो मावशी, झालं संपलं. बाकीचे सगळे नाते तिथं आले. जेवण करायचंय, बसा महाराज देते जेवायला. मावशी नातं तिने लावलं. एखादा माणूस ओळखीचा जरी नसला तरी, त्याला नाव जरी माहित नसलं तरी मामा काका हे नातं लवकर लागत आहे. तसं पुतणीने नातं लावलं, मी मावशी आहे, माझ्या भाषाला मुलगा झाला म्हणून मी त्याला पाहण्यासाठी आले. मला कळालं तुझ्या लग्नाच्या अगोदर माझं लहानपणीच लग्न झालेलं आहे. मला खूप दूर दिलेलं आहे, दूरच्या देशामध्ये दिलेलं आहे. मुद्दाम मी आले.
बरं बसा. नाही मला बसायला वेळ नाही, मला बाळ बघायचे, तुझं लेकरू बघायचे, कुठे सांग. यशोदेने सांगितलं. 8 तास त्याला आंघोळ घालून झोपी घातले, रात्रभर आनंद उत्सव साजरा केलाय. 8 तास त्याला आंघोळ घातली, पाळण्यामध्ये झोपी घातलंय. आता जरासं काही ते जाग होत नाही, तुम्ही बसा. ती म्हणली मी बसाय आले नाही, मला अजून 2-4 घर फिरावं लागतं. जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत लेकरं मारायचे ना. मला बसायला जमत नाही, तू घुसळण कर, रेडी लाव, मी तर 1-2 घर फिरून येते, भेटून येते. आता जाणार तेवढ्यामध्ये देवाने ठरवलं भाऊमीचं गिऱ्हाईक, कसं जाऊ द्या. आईनं तर सांगितलं झोपी गेलंय. मग देवाने रडायला चालू केलं. पाळण्यामध्ये रडण्याचा आवाज ऐकला की म्हणली यशोदे किती लबाडायस. अगं तिथं रडायला म्हणले, तू झोपी गेलाय म्हणालीस. काय नाही म्हणली, तू घुसळण कर, मी जाते भेटायला, त्याला बघून येते म्हणली. आतमध्ये गेली, पाळण्यामध्ये देवाला टाकलं होतं. गेली आणि देवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिनं. हेच आहे म्हणली. मागच्या जन्मापासून याचा वैरत्व डाव आहे आणि याला मारण्याचा अंतःकरणामध्ये मागच्या जन्मापासून धरलेला आहे. हे माझा मागच्या जन्मापासूनचा वैरी आहे, तेव्हापासूनचा मनाचा डाव आहे. कोण ही पुतना? बळीराजाची मुलगी, दैत्याचा राजा बळी, बळीची ही मुलगी आहे. आणि ज्यावेळेस बळीने यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये बळीला पाताळाला घातलं देवाने वामन रूप धरून. ज्यावेळेस पटू रूप धरून देवाला लहान रूप धरून आला, त्यावेळेस बळीची मुलगी जिन्यामध्ये बसली होती. देवाला येताना पाहिलं, अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली की हे एवढं सुंदर जर लेकरू आपल्यासारख्याला झालं तर किती आनंद. माझ्या पोटी जन्म घेऊन याला मी स्तनपान करायला पाहिजे, ही भावना निर्माण झाली. पण यज्ञामध्ये आले, देवाने बळीला 3 पावलं जमीन मागितली आणि त्या 3 पावलामध्ये बळीला पाताळाला घातलं. माझ्या बापाला पाताळामध्ये घातलं, हे राग त्या पुतणेला होता. म्हणून पुतणेने त्याच्या तोंडाकडे पाहिलं, बघितलं, हेच होतं मागच्या जन्म. माझ्या बापाचं राज्य ह्यानं पाताळामध्ये नेऊन घालणारा हाच आहे, याला आता मी जिवंत ठेवणार नाही. तोंडाकडे पाहिलं, देवाला उचललं, मांडीवर घेतलं आणि आपलं स्तन देवाच्या तोंडामध्ये दिलं. देवाने स्तन तोंडामध्ये धरलं आणि देवाने डोळे झाकले. देवाने डोळे झाकल्याच्या नंतर परीक्षितीने प्रश्न विचारला सुखदेव महाराजांना की देवाने डोळे का झाकले. देवाने डोळे झाकण्याचे 2 कारण सांगतात. एक तर पुतना ही पापी आहे आणि पापी असणाऱ्या माणसाचं देव तोंड बघत नाही. पापी माणसाचा देवाला कंटाळा येतो, एक कारण. दुसरं कारण, हिचं स्तनपान करण्यासाठी हिचं मागच्या जन्मातलं कोणतं पुण्य आहे का, हिची मागच्या जन्मातली कोणती इच्छा अपेक्षा शिल्लक आहे का, हे पाहण्यासाठी देवाने डोळे झाकले. तिसरं कारण सांगतात, डोळे झाकले हे याच्यासाठी की विष पचवण्याची ताकद भगवान शंकराकडे आहे. फक्त हलहाला नावाचं विष फक्त भगवान शंकर पचवू शकतात. देवाने डोळे झाकले आणि भगवान शंकराला विनंती केली की हे देवा, हे दादा, मी आता हे विष प्राशन करणार आहे, याचं प्राशन तुम्ही करा, हे पचवण्याचं काम तुम्ही करा. म्हणून देवाने डोळे झाकले आणि विष प्राशन करायला चालू केलं. देवाने सुरुवातीला विष प्राशन केलं, पुन्हा रक्त प्राशन करायला चालू केलं, पुन्हा 5 प्राण पुतनेचे ओढायला चालू केले. पुतना विचार करू लागली, दुसऱ्या लेकरांना नुसतं स्पर्श झाल्याबरोबर मरत होते, यानं तर विषही प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं, 5 प्राणही ओढायला चालू केले. पुतना मग मात्र घाबरू लागली, तिला भीती वाटायला लागली, घाबरून गेली.
आता काय करावं, देवाला ओढू लागली, आपल्या शरीरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तो देव आहे, तो कोणाला एकदा धरीत नाही, एकदा धरलं की पुन्हा सोडित नाही. त्यानं मोठमोठ्याला धरलंय. आमच्या बाबांनी काल म्हणलं ते भूत जबर मोठे ग बाई, आणि झाली झडपण करू काय. कोणाकोणाला भूत लागलं, गृहबाळाला लागलं, प्रल्हादाला लागलं. अहो मोठमोठ्याला भूत लागलं. ह्या भूताने एकदा धरलं किती सोडून. प्रत्येकाला लागलंय, तुम्हाला आम्हाला सगळ्याला भूत लागलं. यांनी मोठमोठ्यांना सोडलं नाही आणि ह्या पुतण्याला कसा सोडेल. म्हणून पुतण्याला इतकं शोषण करायला चालू केलं की जोरजोऱ्यानं आरडू लागली, जोरजोऱ्यानं आरडू लागली, गर्दा करू लागली. घुसळण करत असताना काही महिला यशोदेपाशी आल्या होत्या. त्या यशोदा म्हणू लागल्या, होय यशोदे, घरात काय चालू आहे तुझ्या? लईच वेगवेगळा आवाज यालाय. ती म्हणजे दुसऱ्या प्रांतातली कोणीतरी आमच्या मालकाची मावशी आहे, ती आली आणि ती लेकरांना खेळवायली. म्हणजे असलं कसलं खेळवायली? ही कोणती भाषा आहे तिची? आज त्यांच्या राज्यामध्ये असंच खेळवतात. चिरकाळ्या टाकू टाकू, चिरकाळ्या टाकू टाकू, खिंकळ्या टाकू टाकू ती आरडायली आहे. कृष्णा सोड, कृष्णा सोड, मंच मंच कृष्णा. तो काही बाबा सोडत नाही. पंच प्राण ओढले, वेदना झाल्या. ती पुतना तसंच ते लेकरू घेऊन राजवाड्याच्या बाहेर पडली, वेशीच्या बाहेर गेली. आणि वेशीच्या बाहेर गेल्याच्या नंतर ती स्वतःच्या स्वरूपाला, तिचं जे राक्षस स्वरूप होतं ते राक्षस स्वरूप तिनं धारण केलं आणि भला मोठा देह असा वेशीच्या बाहेर पडला. इतका मोठा देह, इतका मोठा देह, सगळ्यात गोकुळामध्ये भूकंप झाल्यासारखा झाला. पुतना खाली जमिनीवर कोसळल्यानंतर सगळं गोकुळ हादरलं. काय झालं, काय झालं? यशोदा तर चक्कर येऊन पडली हो. हे रूप अवतार पाहिल्याच्या नंतर पुतना मारून टाकले देवाने, पुतनेचा उद्धार केला. पुतना मरण पावले तरी देवाने तिचं स्तन आपल्या तोंडात बसवलं. सर्व गोकुळ एकत्रित झालं. पाहिलं तर भली मोठी राक्षसी नाही, आपल्या बाळाला मारायला आली. रात्री जन्मलेला बाळ आहे आणि त्याला मारायला आले. देवाची उपकार, देव राखे तया मारिले कोण लोक म्हणू लागले. गेले कितीतरी मोठा देह, मला मोठा देह पडलेला आहे. लोकांनी शिडी लावली, शिडी लावून देवाला ओढून काढलं. ओढून काढलं आणि घरी आणलं. देवाला पंचामृताने स्नान घातलं. 5 वाटाची माती आणली, देवाची दृष्ट काढली. इकडं नंद बाबा कर भरण्यासाठी मथुरेला गेले होते आणि मथुरेला गेल्याच्या नंतर वसुदेवाची भेट झाली. वसुदेवाची भेट झाल्याच्या नंतर सुख समाधानाची चर्चा झाली. सुख समाधानाची चर्चा झाल्याच्या नंतर खुशाली एकमेकाची विचारली, लेकरं बरे आहेत का? गोकुळामध्ये आनंदी वातावरण आहे का? नंद बाबा म्हणतात, तुम्हालाही कंसाने सोडून दिलं, चांगलं झालं म्हणले. पूर्ण भाषण झाल्याच्या नंतर कर भरला, भेट झाली आणि वसुदेवाने नंद बाबाला सांगितलं की हे नंद बाबा, तुम्ही होईल तेवढ्या लवकर गोकुळात जा, कारण काहीतरी अनंत घडणार आहे. वसुदेव हे संत आहेत आणि संतांना त्रिकाला बाधित ज्ञान असतं. संतांना सर्व माहित असते या सृष्टीवर काय होणार आहे. तुम्ही लवकर गोकुळाला जा असं म्हटल्याच्या नंतर नंदबाबांनी कर भरला. लवकरात लवकर गोकुळाला निघाले. गोकुळामध्ये आले, पाहिलं तर वेशीच्या बाहेर भला मोठा देव एका राक्षसाचा पडलेला आहे. लोकांनी सांगितलं नंद बाबाला, अशा करता अशी राक्षसीन आपल्या बाळाला मारण्यासाठी आली होती, पण देवाने रक्षण केलं, देवाने राखलं. पुतनेचा देह जंगलामध्ये नेला आणि त्याला दहन केलं, त्याला फुकून दिलं. ज्यावेळेस जंगलाला आग लागली, पुतनेचा देह जळायला लागला, तर पुतनेच्या देहातून सुगंध सुटला.
अगरबत्ती सारखा चंदनासारखा सुगंध पुतण्याच्या देहाचा त्या सुगंध पूर्ण गोकुळामध्ये दरवळू लागला. परीक्षितीने प्रश्न केला, महाराज ती एक राक्षसीन होती, देवाला मारण्यासाठी आली होती आणि तिच्या राक्षसनीच्या देहाचा इतका सुगंध कसा काय आला? काय कारण आहे सुगंध येण्याचं? सुखदेव महाराज म्हणतात, ज्या देहाला देवाने स्पर्श केला, पुतनेच्या देहाचं स्वशन पंचप्राण देवाने स्वशन केले म्हणून पुतनेच्या देहाचा सुगंध आला. एक ती राक्षसीन होती, पण पुतनेला कोणता मोक्ष दिला? तर सायुज्य सौर सोडिलेला पुतने. सायुज्य नावाचा मोक्ष पुतनेला दिला, जो यशवदेला मान दिला, जो यशवदेला मोक्ष दिला, तोच मोक्ष पुतनेला दिला.